जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विशाल वाडिक पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललोय गणपती नगरीमध्ये, म्हणजे आपल्या लोअर परळला. तिकडची सजावट वगैरे काय असते आम्ही तुम्हाला दाखवणार, तिकडचा माहोल वगैरे काय असतो सगळं दाखवायचं गणपतीचं. आता भेटूया आपण डायरेक्ट लोअर परळला. चला गणपती बाप्पा. कॅमेरामॅन मित्रांनो, आताच लालबाग लोअर परळ, लालबागला नाही ते कोणीतरी अरे सोबती हाईट ते लोअर परळला आम्ही पोचलो आता. आता आपले लाडके कासमबागचे लंबोदराचे अध्यक्ष सिद्धेश मोसमकर आणि आपल्या मार्गदर्शक सचिन धेंडले आपल्याला भेटतील. गणेशसंकुलच्या मेन रोडच्या गेट जवळ भेटणार आहेत. आता त्यांना भेटूया आणि आपल्या मार्गदर्शक आपल्याला सांगतील कुठे जायचं आहे करून. आणि अशा प्रकारे आपले कासमबागच्या लंबोदराचे लाडके अध्यक्ष सिद्धेश मोसमकर आणि आपले लाडके मार्गदर्शक सचिन धेंडले इथे यांची आपली भेट झाली आहे. हे लोक पहिलाच आले आम्हाला सोडून. तुम्हाला लाजा वाटतात काय? हे आमचे ओ लंबोदर कुर्ता वगैरे घालून. जय लंबोदर, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता कुठे जायचं? आता आपण जायचं या दिशेला 5 गणपती आहेत. कुठे? मी तुम्हाला या ठिकाणी 5 गणपती दाखवत आहे. 5 गणपती. आम्हाला माहिती आहे. मार्गदर्शक तर तुम्ही सागरला फॉलो करा. मार्गदर्शक गणपती सांगा आपल्याला. आमचे प्रेक्षक तुम्हाला उत्सुक आहेत तुमचा आवाज ऐकण्यासाठी. चला परळचा महाराजा बघू आता. आता कुठे जायचं? परळचा महाराजा. परळचा महाराजा. चला, आपल्या मार्गदर्शकांनी सांगितलंय आपल्याला आता पहिला स्पॉट आपला परळचा महाराजा. चला आता डायरेक्ट परळच्या महाराजाला भेटूया. आपल्या लंबोदरांनी सेटिंग लावली, छाती बघा त्याची. दाखव. सुत्या म्हणत कडकडीत. तू काहीतरी बोललास. 2-3 गणपतीची ओळख काढली आहे मी. तुम्हाला मी पुढे दाखवतो माझी ओळख. एकदम दुपारी पण भेटशील. नाच नाही ते नाच पाहिजे टुमक वाली ते टुमक वाली. मित्रांनो, अशा प्रकारे परळचा महाराजा म्हणजे बॅलन्सिंगचा राजा म्हणून ज्याला यावेळी नाव भेटलंय असा परळचा महाराजा आम्ही इथे पोचलो. त्याचा गेट बघा. आम्ही आलो परळच्या महाराजाला, जिला महाराष्ट्रामधली मोस्ट बॅलन्सिंगचा राजा असा म्हणून घोषित केलंय. त्या मूर्तीजवळ आम्ही आलो दर्शन घ्यायला. गेल्या वेळी काय गर्दी नव्हती, पण ह्यावेळी गर्दी भरपूर आहे. आमचे अध्यक्ष वगैरे पुढे गेलेत असतात तिकडे. वेळ लागेल चालेल. ते वेळ लागेल. तो ती कोणती कोणती खाली आला वरण आहे ना, एक कंकाला वरतून आमच्या प्रयोगशाळेमधला. लास्ट आम्हाला मुंजाची स्टोरी सांगतात आपले मार्गदर्शक. मला आमच्या प्रयोगशाळेतला कंकाला आला होता आणि काय आला होता पुढचा पोरीनं घाबरून घेऊन मास्क लावलं. या टायमाला गेल्या टायमाला इकडे गेल्या टायमाला आमचा बंड्या होता. गेल्या टायमाला मुंजा बनला होता. मुंजा भाई सही आहे. गेल्या टायमाला परळच्या विघ्नार्थाला जिथे आम्ही आता आलो आहे तिथे मुंजाचा शो होता आणि ह्या टायमाला त्या लोकांनी हस्तर म्हणजे तुंबाडचा शो केला. आता या टायमाला बघूया तो शो किती भारी. गेल्या टायमाला मुंजा आमचा वेगळाच वाटत होता. तो झोपला होता. गेल्या टायमाला मुंजाच झोपलेला. आता या टायमाला हस्तर जागा आहे का बघूया. विचार करतो पिठाची बावली घेऊन जाऊ, परत येतो का बघायला खरं कसं सोनं घेऊन येईल काय. पिठाची सोनं हा पिठाची पावली घेऊन गेलं तर येईल नक्की येईल. आता जाऊया परळच्या विघ्नार्था. कसं वाटलं हस्तर? भारी होता. आम्हाला स्केलेटन जास्त आवडला. तुला? हो, स्केलेटन थोडा होता चांगला. हे दोघं कुठे अध्यक्षाने ते चांगले गेले? आपल्याला पुढे जायचं आता.
स्वतः आपण आता परळच्या विघ्नार्थाला हस्तर बघितलाय आम्ही. आता चाललोय लंबोदरला ना, हा परळच्या लंबोदर बघायला. आता हस्तर कमी तो यावेळीचा शो खूप चांगला होता, लोकांनी केलेला मॅसेज चांगला होता. शो व्हिडिओ काढायला अलाउड नव्हती म्हणून व्हिडिओ काढता नाही आली. हा, व्हिडिओ काढताच आली नाही, त्यांनी अलाउड नाही केली. नक्की भेट Next द्या time. परळच्या विघ्नार्थाला. आता आलोय कृष्णानगरचा राजा बघायला. आता आम्ही आलो परळचा कृष्णानगरचा राजा बघायला. इथे ही मूर्ती खूप सुंदर असते, यांची मूर्ती परळच्या महाराजाची मूर्ती. 2 गणपती आम्ही बघितले. पहिला गणपती परळचा महाराजा, नंतर दुसरा गणपती परळचा विघ्नहर्ता. आता तिसरी मूर्ती आम्ही बघतोय गणपती बाप्पाला, कृष्णानगरचा राजा. त्याच्यानंतर जाऊ आम्ही कृष्णानगर परळचा लंबोदरला. बरोबर. हा भाऊ पहिल्यांदा आला आमच्याबरोबर, गौरव चव्हाण. सचिन आपले मार्गदर्शक सचिन ढिंडले, त्यांचे छोटे बंधू, आणि आपले कासमबाजी लंबोदरचे खजिनदार, त्याचे छोटे बंधू. जे नाही आता बघूया कृष्णानगरचा राजा. हा J9 जिम मध्ये ट्रेनर आहे. कोण बोलले रे ह्याला ट्रेनर? भाईकडे बघून कोण बोले? पोट दाखव. पोट दाखव. पर्सनल कोणाला पर्सनल ट्रेनर पाहिजे असेल तर आपल्या भावाला भेट द्या. J9 मध्ये कांदिवली वेस्ट महावीर नगर ना, कांदिवली वेस्ट महावीर नगर J9 जिम. सागर धाडवे, कोणाला पीटी पाहिजे असेल नंबर बोल. प्लॅटिनम ट्रेनर नाव सांगा सागर सर. अरे नंबर बोल रे. कॉन्टॅक्ट कसं करणार? मला मी बायो मध्ये देतो. नाही, नंबर तर सांग. नंबर सांगत नाही रे जिम जिम ट्रेनर तुम्ही नंबर नाही सांगणार, का फायदा? मग तुम्हाला आम्ही कसं तुमचं प्रमोशन करणार? सागरवरती मला डीएम करा. ऑनलाईन कोचिंग पाहिजे असेल किंवा पर्सनल कोचिंग पाहिजे असेल तर. ओके सर. फ्री डायट प्लॅन. आपल्या मित्राची लिंक प्लॅन लिंक पाठव का आयडी पाठव? आयडी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देतो. डिस्क्रिप्शन मध्ये IG सागर धाडवे. आयजी सागर IG अंडरस्कोर सागर 28 अंडरवेअर नाही. चला आता जाऊया कृष्णनगरचा राजा बघायला. लाईन भरपूर आहे, नॉर्मल लाईन वर गेलं. बघू आता. मित्रांनो, कृष्णनगरच्या राजा दर्शन झालंय. आता आम्ही आलोय परळचा लंबोदर. पास काढलाय, परळचा लंबोदर बघायला आलो. आता आपले अध्यक्ष वगैरे जरा दुसरीकडे गेलेत, कुठे काय ओळख निघते बघायला. आणि आता परळच्या लंबोदरला ते लोक येतील तेव्हा आम्ही लाईनीवर जाऊ. गेट पास काढलाय आम्ही 6 जणांचे. 30 रुपये गेट पास आहे. परळच्या लंबोदराची मूर्ती एवढी सुबक आहे ना, आणि एवढी थाटात वाटत ना, एवढी थाटात मुंडी आहे. दत्तांचा राजा म्हणून त्या रूपामध्ये या लोकांनी मूर्ती आणली आहे. खूप मजा येईल. आता तुम्हाला दाखवतो जेव्हा मूर्ती कशी आहे ती वगैरे सगळं. कसं वाटलं? माझा मित्र भेटला, मी त्याला बोलत होते असे तिकडे. बाकीचे कुठे आहेत? कासमबागचे लंबोदरातले अध्यक्ष असेच उभे. गेट पास करून आम्हाला असं आज ह्या गणपतीला असं वाटतं मी गेट पास काढायचा काहीतरी फायदा झालाय. लाईनच नाही बघा. आपले लंबोदरचे बघा, कासमबागातल्या लंबोदराचे मंडळी परळचा लंबोदर बघायला आले आहेत. ह्यावेळी त्या दादाने आम्हाला सांगितलं की मूर्ती खूप भारी आहे. दक्कनचा राजा बघितलाय, पण तो काय बोलला की आत्मेजान पण आम्ही चेंज केली आहे मूर्ती. हा, तो बोलला आम्ही आत्मेजान पण चेंज केल्या. मित्रांनो, दक्कनच्या राजाचं आमचं दर्शन मस्तपैकी झालं आहे. चांगलं सगळ्यांच्या माताला भंडारा लागला आहे. चरण स्पर्शन मस्तपैकी झालंय. आता असं वाटतंय आम्हाला की इथे 500 पैसे वसूल झालेत आमचे. आता आम्ही चाललो आहे परळच्या इच्छापूर्ती बघायला, है ना? परळच्या इच्छापूर्ती लाल मैदान. आता चला, आता तिथे भेटूया. परळच्या इच्छापूर्ती.
रोहिणी ते गेले होते मित्रांनो परळच्या इच्छापूर्तीचा सुंदर असं दर्शन झालं आता आपलं. आता आम्ही चाललोय परळचा राजा बघायला, आहे ना रे? हो का मोरिया? पडायचा राजा अरे त्यानंतर ना मोर्याला जाऊ आपण. इकडे इकडे या साईडला. मार्गदर्शक आता कुठे आहे? मार्गदर्शक कुठे जायचं आता? परळचा मोरिया. मित्रांनो परळचा मोरिया बघितल्यानंतर आम्ही परळचा राजा बघायला जाऊ ना? हो मग नक्की नाही 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 थांबा, प्लॅन चेंज आहे. आता आपण परळचा राजा बघूया पहिला, नंतरला मोर्या बघूया. अच्छा मग आता आम्ही पहिला परळचा राजा बघणार, त्याच्यानंतर परळचा मोरिया बघणार. मोर्या की मोरेश्वर आहे माहिती नाही, पण काहीतरी नाही नाही आहे. मोरेश्वर आहे, मोरेश्वर. हा, मोरिया मोरेश्वर. परळचा मोरिया ना, परळचा मोरेश्वर आहे. आता परळचा राजा, त्याच्यानंतर परळचा मोरेश्वर. चला आताचा मिशन परळचा राजा. बोला गणपती बाप्पा मोरया शाबास. मंगल मूर्ती. कुठली मूर्ती मोरया. तुम्हाला मूर्ती कुठली आवडली आहे ती नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा परळचे संपल्यानंतर जाऊ लोह परळला, म्हणजे गणेश गल्ली, तेजुगाया, चिंतामणी, बल्लाळेश्वर, अजून तो कुठला मिस्टर परफेक्शन, काय त्याचं नाव विसरलो मी, काळादोगीचा महागणपती. हे गणपती आम्ही बघायला जाऊ आता. मित्रांनो परळच्या राजाजवळ पोहोचलो आम्ही. इकडे सुंदर असा राम मंदिर बनवलाय. आता मूर्ती तुम्ही समजून, मूर्तीचं सगळ्यांना माहितीच आहे काय कशा कुठल्या रूपात आहे. तर एकदम परळचा राजा म्हणजे नरेपारचा राजा. इकडची मूर्ती खूप सुंदर असते. आम्ही आगमनाला बघितले अध्यक्ष, हो कशी वाटलेली तुम्हाला? खूप सुंदर. परळचा राजाचा गेट, लाईन बघा, परळच्या राजाची लाईन बघा. इथे मेळा वगैरे लावलेला असतो. बघूया आता. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अरे की नारा एकी नाम, जय श्रीराम जय श्रीराम एकी नारा एकी नाम, जय श्रीराम जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बघा, जबरदस्त मूर्ती आहे. माझा फोटो काढ 5 वेळा. राम मंदिर बनवलंय ते परळच्या राजाने. हा मेळा आहे. असं मला तर शप्प नॉर्मली फोटो तो जायचं मेळ्यात. परळच्या राजाने राम मंदिर बनवलं, रामाची मूर्ती पूर्ण अयोध्यावाली सेम आहे. अयोध्या तो गए नहीं, चलो यही आ गए. जे अयोध्येला ज्या जाऊ शकत नाही त्यांनी परळच्या राजाला या. मार्गदर्शकच्या ओळखीमुळे आम्ही लवकर दर्शन भेटलंय आम्हाला. आता आम्ही चाललोय परळचा मोरेश्वर बघायला. चला आता परळच्या मोरेश्वरला बघूया आपण, म्हणजे बाप्पाचं दर्शन घेऊया. मित्रांनो अशा प्रकारे परळचा मोरेश्वर जवळ आम्ही आलोय. आता त्याचंही दर्शन घेऊ आपण. मित्रांनो अशा प्रकारे आपला परळ मध्ये सगळे गणपती बघून झालेत. आता आम्ही चाललोय लोह परळला. परळचा मोरेश्वर लास्ट होता परळ मधला. आता आम्ही चाललोय गणेश गल्ली ना. हे आता तो मार्गदर्शक आता कुठे? आता जरा मुतारीकडे आता आपण चाललोय 22 फूट, नाही 22 फूट आहेत ना? नाही 22 फूट. आता आम्ही चाललोय 22 फूट वाले की जय, म्हणजे आपले गणेश गल्ली, मुंबईचा राजाजवळ चाललोय आता. तिकडे त्यांचे दर्शन घेऊ. आता वाजले सकाळचे 5 वाजलेत. दाखवतो कुठे आहेत. सकाळचे 5 वाजलेले आता. हे बघा सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही चाललो आता गणेश गल्लीला. परळ मधले सगळे गणपती आमचे बघून झालेत. आता चाललोय लोह परळीला. चला आता जाऊया डायरेक्ट गणेश गल्लीला भेटूया आपण. मित्रांनो आता आम्ही लोह परळीला आलोय, म्हणजेच आता इथून आपले गणेश गल्ली इकडे. हा ये फुटेज मास्टर आपला जीव आहे.
लो परळमध्ये आता आलोय आम्ही. आता लो परळमध्ये खरे आपले गणपती म्हणजे गणेश गल्ली, तेजू काया, चिंतामणी, लालबागचा राजा, बल्लाळेश्वर, त्याच्यानंतर एक महागणपती म्हणजे काळा चौकीचा महागणपती, त्याच्यानंतर करेरोडचा कैवारी, करेरोडचा राजा, नंतर पंचगंगा. तिकडेचं आम्हाला फक्त डेकोरेशन बघण्यासाठी आम्ही येतो खास, आणि ते आम्ही बघितल्याशिवाय जात नाही. आणि ह्यावेळी ते बघणार, आणि ह्यावेळी काय काय त्या लोकांनी डेकोरेशन केलंय ते तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. सगळं इको फ्रेंडली असतं, ते आम्ही नक्की बघू. गणेश गल्लीचा गेट आता आलाय. गणेश गल्लीला काय बनवलंय ते बघा तुम्ही. रामेश्वरमची थीम दिली आहे त्या टायमाला. आता आपण तुम्हाला दाखवतो गणेश गल्लीचा गेट अशा प्रकारे. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही मुंबईच्या राजाला पोहोचलो आहोत. मुंबई राजाचं गेट बघा. आता आतमध्ये काय केलं डेकोरेशन ते पूर्ण बघूया. आपण चरण स्पर्शनासाठी म्हणून चरण स्पर्शन भेटायला मी पास काढले. तिकडे असं लिहिलंय जे पास काढले त्यांना चरण स्पर्शन भेटणार नाही. काय फायदा, काय पास काढून चरण स्पर्शनात नाही भेटत आपल्याला. तर जाऊ दे, मग दर्शन तर भेटेल. गणपती बाप्पा असतो, मनापासून भक्ती केलेली परवई. जगी जी काय बोलतो, चरण स्पर्श भेटल्याच्या पास काढले. तिकडे लिहिले पास काढणार चरण स्पर्शात नाही. डायरेक्ट मला अशा प्रकारे आमचं मुंबईच्या राजाचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललो आहे. आता कुठे जायचं, आमचे मार्गदर्शक झोपले. बल्लाळेश्वर आता बाळगणेशच्या बल्लाळेश्वरला चाललोय आम्ही. हो है ना? हो आज तिथून जाऊ चिंतामणीला. हो बरोबर. मुंबईच्या राजा दर्शन खूप भारी झालं. आम्हाला बघायचं चिंतामणी. काय थाटात गणपती बसलाय तो आपला छावामध्ये. छाव्याची थीम आहे. छाव्याच्या छत्रपती संभाजी महाराज जसे सिंहासनावरती बसत तसं त्या रूपामध्ये आपले चिंतामणीचा ह्यावेळी रूप आहे. एकदम थाटामध्ये गणपती बसलाय. तो गणपती तुम्ही नक्की बघा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझी तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. चला तुम्हाला दाखवतो बाळगणेशचा बल्लाळेश्वर, त्यानंतर आपला आगमनाधीश चिंतामणी. सकाळचे 6:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय बाळगणेशचा बल्लाळेश्वरला. नाचत जा. ते नाही गणा दाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे, तू दर्शन मला दाव रे. टाणा टाणा फुगडी गेल. टाणा आजी ओरडली. पोरं नाचत आहेत. खूप सुबक आणि सुंदर अशी मूर्ती. मित्रांनो बाळगणेशचा बल्लाळेश्वरचं दर्शन झालंय आपलं. आता आम्ही चाललोय काळा चौकीचा महागणपती बघायला. चौकीला आम्ही आलोय. ह्या एवढूशा गल्लीतून किती मोठा गणपती तो ते आता नक्की बघा. काळा चौकीचा महागणपती परफेक्शन. एक सेकंड चप्पल काढा इकडे. एवढ्या गल्लीतून गणपती येतो. इथे मस्त भजनाचा माहोल रंगला आहे मित्रांनो.
मित्रांनो, काळा दोघीचा महागणपती सुद्धा आमचं दर्शन झालंय. सुंदर असं एकदम खूप भारी एकदम. ते लोक भजन वगैरे बोलत होते. माहोल एकदम मस्त होता. त्यांचं वादन वगैरे मस्त होतं. भजनही चांगलं होतं. आपले मार्गदर्शक पण खूप जोरात आले होते. सिट्या वगैरे मारत होते. आता आम्ही चाललोय काळा दोघीचा राजा बघायला. तुमच्या मार्गदर्शनाला एक नवीन मूर्ती परत दाखवतात आम्हाला, काळा चौकीचा राजा. नंतर आम्ही जाऊ चिंतामणीला. त्यानंतर पहिल्यात बघूया काळा चौकीचा राजा. 7:30 वाजले सकाळचे आणि अजून काळा चौकीत फिरतोय. आम्हाला खेतवाडी पण फिरायचंय. अशा प्रकारे आमचा काळा दोघीचा राजाचं सुद्धा दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय चिंतामणीला. मोबाईलची चार्जिंग संपायला आले. खेतवाडीचा ब्लॉग बनेल की नाही माहिती नाही, पण गणपती आम्ही बघायला जाऊ. जमलासा फोटो मी अपलोड करेल. व्हिडिओ टाकायला भेटणार नाही मला, कारण की मोबाईलची चार्जिंग संपायला आली. पॉवर बँक आणला, पॉवर बँक पण त्याला लागत नाही. आता काय माहित काय इश्यू झालाय बघूया, पण आपण लो पर्यंत सगळे गणपती कव्हर करूया. आता जाऊया चिंतामणीला. चला चिंतामणीला भेटूया. आता मित्रांनो, केस पोकळीच्या चिंतामणीला आम्ही पोहोचलो आहोत. लो परळ मधला सगळ्यात राजेशाही गणपती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी या वेळेचा. तिकडे भक्तांची गर्दी आणि तिकडचा माहोल काय आहे ते तुम्ही नक्कीच बघा. सकाळचे 8 वाजून गेले आहेत तरी तिकडे भक्तांची गर्दी बघा का भारी आहे. अजून भक्तांची गर्दी तिकडे कमी झालेली नाही, कच्च्या कच्ची भरलेल्याच आहे. हे बघा, लय गर्दी. काय करतो गर्दी असते. आपला लो परळ मधला सगळा राजेशाही गणपती. लय गर्दी बाबू. या गणपतीला बघून एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला येते. काल रात्रीपासून आम्ही फिरतो पण आम्हाला थकवान आलीच नाही काही. गणपती बाप्पा बघायला पडतं, थकान काही येतच नाही. आता इथून जाऊन नंतर खेतवाडीला चिंतामणीचा गणपती वगैरे आम्ही तेजुगायचा गणपती बघायला जाऊ. तेजुगायचा गणपती बघितल्यानंतर करेवडचा कैवारी वगैरे बघू आम्ही. त्याच्यानंतर आम्ही खेतवाडीला जाऊ. चला आता जरा चिंतामणीचा गणपती बघूया. मित्रांनो, चिंतामणी बाप्पाचं दर्शन आपलं खूप चांगल्या प्रकारे झालं आहे. मुख दर्शनाचे लावून बघून आम्ही डायरेक्ट चरण स्पर्शनामध्ये घुसलो यामध्ये. कसं वाटलं? खूप छान वाटलं आम्हाला. मग खूप छान. आता आम्ही चाललोय तेजुगायचा गणपती बघायला. आता तिकडचं दर्शन घेऊया आणि आपण नंतर जाऊया करेरोडचा कैवारी बघायला. मग करेरोडचा राजा, त्यानंतर पंचगंगा. आता खेतवाडीला जाणार आहोत आम्ही, पण व्हिडिओ काढायला नाही भेटणार कारण मोबाईलची चार्जिंग संपली आहे माझ्या. 12% आसपास असेल. मग मोबाईलची चार्जिंग संपल्या. हवं फोटोच काढून अपलोड करेल मी. जर आता तुम्हाला तुमची आवडती मूर्ती कुठली लो परळ मधली ती नक्की सांगा. परळ आणि लो परळ मधले, आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघता तेही नक्की सांगा. चला आता जाऊया तेजुगाया. करेरोडच्या कैवारी जवळ आम्ही आलोय गेट पाशी. इकडे होतं आता आम्ही चाललोय करेरोडचा कैवारी बघायला. तर मग करेरोडचा कैवारी बघून आता आम्ही आलो करेरोडचा राजा बघायला.